वकवाड येथील अनधिकृत चर्च हटवा, ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन। याबाबत अधिकृत अशी की गेल्या अनेक दिवसांपासून वकवाड ग्रामस्थ यांनी अनेक वेळा निवेदने दिली, चर्चा केली, परंतु या वकवाड येथील अनधिकृत चर्चेसंदर्भात प्रशासन कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलत नसल्याने आज शेवटी वकवाड येथील अनधिकृत चर्च हटवण्यासाठी ग्रामस्थांचे सरपंचसह या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या संदर्भात सीओ अजित शेख यांच्याशी चर्चा करण्यात आली व उद्या 5 मे 2026 रोजी सदर वकवाड येथील अनधिकृत चर्च हटवण्याचे आदेश सीओ अजित शेख यांनी दिले असून अन्यथा ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत सदर चर्च हटवण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे सीओ अजित शेख यांनी आश्वासित केले। यावेळी सरपंच यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकदा जेसीबीने आला, आज मी त्याला त्यांना हे केलेलं आहे, म्हटलं मी सस्पेंड करेन त्यांना, आम्ही हे केलेलं आहे, मी इनफॅक्ट मी सस्पेन्शन करायलाच घेतलेलं आहे त्याला, बरं का। म्हणून त्याने ते केलं की मला फक्त असं दिलं होतं, मी उद्या ॲक्टिव्ह वस्तू ते तोडतो, तो विषय काय हो हो माझं म्हणणं सशू येते तो त्यांना थांबवून त्यांना गावात थांबवतो दिवस तू आम्हाला 5-7 दिवस झाले, तू विचारलं नाही। आपण त्या दिवशी एक दिवस ते कार्यक्रम बी लावला होता, तर त्या दिवशी थोडस ते बंदोबस्त वगैरे त्याचे अडचण आलेली राहिलं, पण ते आता झालाय विषय। मी आज त्याला सस्पेन्शनची फाईल घेतलेली होती, त्याची बनवायला सांगितलं ऑर्डर काढा, परंतु आता त्यांनी फोन करून सांगितलं की उद्या आजूबाजूची कोणी जेसीबी देत नाही, मी उद्या जेसीबी लावून ते उद्या तोडू देऊ। तुम्ही म्हणा वकवाड चाला पुढचं म्हणतील असं करा। तिकडे दाखवले मी सुखलाल किसन पावरा, राहणार वकवाड, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। आमच्या गावात बेकायदेशीर चर्च बांधलेला आहे, तो पाडलाच पाहिजे, कारण की आमच्या गावात हे ख्रिश्चन लोक नाही आहे, चर्चवाले नाही आहे, तर 100% आदिवासी ते जागा हडपण्यासाठी 15,000 स्क्वेअर फूट पुढे येऊन हडप केलेली आहे, त्यांना कुठलीच परवानगी नाही, त्याच्यामुळे तो चर्च हटलाच पाहिजे ही आहे। आणि वारंवार हेच आमचं निवेदन आहे, कारण का हा लवकरात पाळला पाहिजे आणि तिथं जागा नियोजित करून ती जागेची आमची सरकारी जागा नियोजित ठेवावी ही आमची विनंती आहे। आम्ही जिल्हा परिषद धुळे येथे आंदोलनाला बसलो आहे आणि जर आमचं ते आंदोलन न स्वीकारल्यास आम्ही परत धोरणे आंदोलन करू ही आमची मागणी आहे आणि आम्ही वारंवार हे धरण चालू राहू देऊ।